नमस्कार, मी नितीन वाघ आजच्या फिल्मी फ्रायडेमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, गेल्या वर्षी एक सिनेमा आला होता. तो सिनेमा प्रदर्शित झाला होता 30 सप्टेंबर रोजी. खरं तर हा एक रिजनल सिनेमा होता. सिनेमा आला आणि अगदी अल्पावधीतच त्याने बॉक्स ऑफिसवर जो काय धुमाकूळ घातला, त्यामुळे तो सिनेमा निर्मात्यांना हिंदीत आणावा लागला आणि त्यानेही बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली. सगळीकडे त्या सिनेमाची गाणी वाजत होती, त्यातल्या डायलॉग्स बद्दल बोललं जात होतं, त्यातल्या एका विशिष्ट गोष्टीबद्दल पण बोललं जात होतं आणि ती गोष्ट म्हणजे त्यातली एक आरोळी. कदाचित आपल्या लक्षात आलं असेल की मी कोणत्या सिनेमाबद्दल बोलतोय. तो सिनेमा म्हणजे कांतारा. सिनेमा प्रदर्शित व्हायच्या काही दिवस आधी मी हे ट्रेलर यूट्यूबवर बघितलं होतं. देशोदेशीचे जे वेगवेगळे ट्रेलर्स आहेत वेगवेगळ्या भाषांमधले, ते मी बघत असतो आणि तसंच सर्फ करत असताना मला हे ट्रेलर दिसलं. मी बघितलं, त्यानंतर मला जाणवलं की हे काहीतरी वेगळं आहे, काहीतरी भन्नाट ट्रेलर दिसतंय, इंटरेस्टिंग वाटतंय बघायला. म्हणून मी काही मित्रांना शेअर केलं, पुढे काही मित्रांनी मलाही शेअर केलं नंतर, आणि थोड्या दिवसात सिनेमा प्रदर्शित झाला. ऋषभ शेट्टी यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केलाय, त्यानेच त्याचं लिखाण केलंय आणि त्यानेच या सिनेमामध्ये प्रमुख भूमिका सुद्धा साकारली आहे. तर कांतारा हा शब्द मुळातच ऐकलेला नसतो. नेमका याचा अर्थ काय असा प्रश्न नेहमीच पडतो. थोडंसं सर्च केल्यानंतर असं लक्षात आलं की कांतारा म्हणजे रहस्यमयी वन किंवा जंगल. खरं तर हा जो शब्द आहे हा याचं जे मूळ आहे ते संस्कृतमध्ये आहे आणि कन्नडमध्ये सुद्धा हा शब्द काय असा नेहमीच्या वापरातला नाही आहे. हा, पण यक्षगान जी लोककला आहे कन्नडमधली, कर्नाटकमधली, तिथे हा शब्द नेहमी वापरला जातो. म्हणजे त्याच्यात या शब्दाचा वापर केला जातो आणि म्हणूनच एका रहस्यमयी जंगलाच्या आसपास घडणाऱ्या घटना, आसपास घडणारी गोष्ट, म्हणून या सिनेमाचं नाव ऋषभ शेट्टीने कांतारा असं ठेवलं. कांतारा हे टायटल टीम मधल्या अनेक लोकांना आवडलं नव्हतं. या नावामुळे सिनेमाची गोष्ट कळत नाहीये किंवा नेमकं कशाविषयी हा सिनेमा असेल याचा अंदाज बांधता येत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. पण ऋषभ मात्र टायटलवर ठाम होता. त्याचं म्हणणं असं होतं की उलट या टायटलमुळे लोकांच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण होईल आणि आपल्या सिनेमाबद्दल चर्चा केली जाईल. आणि तसंच घडलं की कांतारा म्हणजे काय हे लोकांना कळलंच नाही आणि त्यामुळे त्याच्याबद्दलचं जे कुतूहल आहे ते जास्ती मोठ्या प्रमाणावर जागृत झालं. आता हा जो सिनेमा आहे, हा सिनेमा बनला कसा याच्याही आधी या सिनेमाची गोष्ट सुचली कशी, ही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तर हा सिनेमा सगळ्या लॉकडाऊनच्या दरम्यान सुचलेला सिनेमा होता. ऋषभ शेट्टीने 2020 मध्ये जेव्हा आपलं लॉकडाऊन झालं होतं, पहिलं लॉकडाऊन होतं भारतातलं, त्यावेळेला तो गावाकडे गेला होता आपल्या. आणि आता काय करायचं बाबा, कारण लॉकडाऊन दिवसेंदिवस वाढत चाललं होतं आणि त्याला एक अंदाज आला की हे खूप वेळ जाणार आहे, तर मग आता करायचं काय. म्हणून मग त्याने आणि त्याची जी काही टीम मेंबर्स होते आणि त्याच्या गावाकडचे काही मित्रमंडळी, ओळखी पाळखीतले, अशा सगळ्यांनी मिळून एक सिनेमा केला. फक्त 24 लोक त्या सिनेमात होते, सगळे मिळून, सगळा क्रू आणि आर्टिस्ट मिळून. आणि तो सिनेमा होता हिरो. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला, फार काही आवडला नाही लोकांना, खूप शिव्या त्यांना पडल्या. आणि जेव्हा दुसरं लॉकडाऊन लागलं तेव्हा ऋषभ शेट्टीला जाणवलं की आता पहिलं लॉकडाऊन जर का इतका कालावधीसाठी लांबलंय तर दुसरं लॉकडाऊन किती जाणार आहे. त्यामुळे याने असं ठरवलं की आता असं काहीतरी करूयात, सिनेमा बनवायचा नाहीये, कारण पहिल्या सिनेमामुळे तोंडावर आपटला होता. तर यावेळेला काय करायचं, तर त्याच्या डोक्याने घेतलं की आपण जसं शेती करू. आता शेती करू तर मुळात बालपण सगळं खेड्यामध्ये गेलेलं असल्यामुळे त्याला सगळ्या गोष्टींची जाणीव होती. पण यावेळी त्याने घेतलं असं की त्याचे जे वेगवेगळ्या एरियांमध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी जे मित्रमंडळी होते, मोठमोठ्या पदांवरती सगळी मंडळी होती, त्या सगळ्यांना त्याने एकत्र केलं आणि आपण एक नवीन भाताची जात विकसित करूयात असं त्यांनी ठरवलं. त्यामुळे त्या संदर्भातला रिसर्च त्यांनी सुरू केला. गावाकडे असताना नेमका त्यावेळेला हिरो सिनेमा जेव्हा ते बनवत होते, तर तिथे एक स्वयंपाकी म्हणजे सगळ्यांना जेवण पुरवण्याचं काम करणारा जो मुलगा होता, तो ऋषभला भेटायला आला आणि त्याने सांगितलं की दादा आपण काहीतरी एक सिनेमा करूया ना प्लीज. तर ऋषभ म्हटला हां ठीक आहे बघूयात. कारण पहिला अनुभव फार काही चांगला नव्हता त्याचा लॉकडाऊन मधला, त्यामुळे त्याने फार याच्याकडे लक्ष दिलं नाही. पण तो रोज यायला लागला आणि रोज म्हणायला लागला दादा यार सिनेमा करूया ना प्लीज, सिनेमा करूया ना प्लीज. केटरिंगचं पण काही चालत नाही, जेवणाच्या काही ऑर्डर्स नाही आहेत,
सो सिनेमा करूयात. की रिषभ शेट्टीने सांगितलं की बाबा मला काही सिनेमा करायचा नाहीये, मला शेती करायची आहे आणि त्या शेतीमध्ये मला एका नवीन भाताचं वाण विकसित करायचं आहे. याच्यावरून त्या मुलाने त्याला एक गोष्ट सांगितली की त्याच्या एका परिचितासोबत ती घटना घडली होती. तर ती घटना अशी होती की तो जो काय परिचित होता त्यांनी अशीच भाताची शेती करायला सुरुवात केली होती आणि नवीन वाण विकसित करूया अशा थॉटने त्यांनी ती शेती सुरू केली होती. तर भात उत्तम आला, चांगलं पीक हातात येणार होतं आणि नेमकं त्यावेळेला रानडुकरांनी हैदोस घातला आणि पिकाची प्रचंड नासधूस सुरू केली. तर हा हैराण झाला की हाती आलेलं धान्य कसं सोडायचं. तर त्या व्यक्तीच्या एका मित्राने त्यांना एक बंदूक दिली. त्याने सांगितलं की बंदूक जुनी आहे माझ्याकडे, पण याच्याने काम तुझं भागेल तुझं काम. तर त्याने काही गोळ्या वगैरे त्याला प्रोव्हाइड केल्या. आता ती बंदूक थोडीशी गावठी टाईपची सगळी बंदूक होती आणि वापरात नसलेली होती, त्यामुळे गंज वगैरे लागलेला होता. पण याच्यामुळे जरा बाबा आपलं काम भागेल म्हणून त्याने ती आणली बंदूक. ती बंदूक आणली तर त्याच्याबद्दलची थोडीशी चर्चा आसपास झाली होती. त्या ज्याच्याकडे ती बंदूक होती त्याच्या शेजारी एक व्यक्ती राहत होता आणि त्या दोघांमध्ये पूर्वीचं काहीतरी थोडंसं वैर होतं, काहीतरी असूयापोटी. त्याने ही बातमी सांगितली फॉरेस्ट डिपार्टमेंटला, वन विभागाला. आणि पहाटे 4 वाजता घरातले सगळे झोपलेले असताना फॉरेस्ट डिपार्टमेंटने त्यांच्या घरावर धाड टाकली आणि रंगेहात त्यांच्या हातात बंदूक लागली. आता यांच्यावर कारवाईचं हे सुरू झालं आणि प्रोसिजर असते की जर बंदूक लोडेड असली तर तिला अनलोड करावी लागते. त्यामुळे यांनी ती बंदूक जे कोणी ऑफिसर होते, फॉरेस्ट ऑफिसर, त्यांनी ती बंदूक अनलोड करण्यासाठी बंदुकीचा चाप ओढला आणि दुर्दैवानं ती गंज लागलेली एक जुनी बंदूक असल्यामुळे पुढच्या बाजूने जी काय गोळी निघायला पाहिजे होती ती पुढच्या बाजूने न निघता मागच्या बाजूने निघाली आणि त्याच्या डोळ्याला जखम झाली आणि त्यामुळे त्यांचा डोळा निकामी झाला. आता ही गोष्ट रिषभ शेट्टीने ऐकली. पुढे असं झालं की मग एक 15-20 दिवस त्याला हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं त्या ऑफिसरला आणि त्याने मग खूप साऱ्या केसेस त्या माणसावर टाकल्या, खोट्या नाट्याच्या काय असतील त्या, आणि मग त्याला जेलमध्ये पाठवलं. ही गोष्ट रिषभला जेव्हा त्या मुलाने सांगितलं त्याला जरा वाटलं की अरे याच्यात पोटेन्शियल आहे, हे काहीतरी घडू शकतं याच्याबद्दल. आणि त्या मुलाला खूप वाटलं की अरे आता याच्यावर सिनेमा बनणार, त्यामुळे तो खुश झाला. मग याच्यावर काय कसं असणार, कसं करणार तू वगैरे असं म्हणून त्याने प्रश्न विचारला. रिषभ शेट्टीने इम्प्रोवाइज करायला सुरुवात केली की एक गावकरी असणार आणि म्हणजे जे शिवाचं पात्र जे आहे ते, आणि त्याच्यामध्ये तो बंदूक आणतो वगैरे आणि त्याच्याकडे फॉरेस्ट डिपार्टमेंटचा जो अधिकारी म्हणजे मुरली, चांगले जे प्रसिद्ध अभिनेते कन्नडमधले किशोर यांनी ती भूमिका केली आहे. तर त्यांच्या पात्रामध्ये आणि दोघांच्या पात्रामध्ये रायव्हलरी दाखवूयात आणि माणूस आणि निसर्ग, म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटवाले जे मुरली आहेत ते निसर्गाचे प्रोटेक्टिव्ह आहेत असं. तर याच्यामधलं जे द्वंद्व आहे, याच्यातलं जे वैर आहे, याच्यातला जो संघर्ष आहे तो आपण दाखवूयात असं म्हणून त्याने एक फर्स्ट हाफ पर्यंतची गोष्ट इम्प्रोवाइज केली, म्हणजे एक आउटलाईन जी आहे ती. आणि त्याच्यानंतर त्यांनी आपली जी टीम होती पूर्वीची, म्हणजे एडिटर असतील, सिनेमॅटोग्राफर असेल, म्युझिक डिरेक्टर असेल, यांना फोनवरून ती गोष्ट नॅरेट केली. तिथे गोष्ट नॅरेट करता करता त्याने काही इम्प्रोवाइज केल्या आणि एक आकार त्या गोष्टीला मिळाला. तर हाफ म्हणजे इंटरव्हल पर्यंत गोष्ट लॉक झाली बऱ्यापैकी, पण पुढे काही सुचेना. अनेक शक्यता त्यांनी पडताळून पाहिल्या, डिस्कशन्स केले, पण छान काही हाती रिषभच्या लागेना आणि अखेरीस त्याने हात सोडून दिला की आता हा काही सिनेमा बनवायचा नाहीये. तो पुन्हा शेतीच्या याला लागला. नंतरच्या डोक्यात आलं की नाही आता आपण जर का शेतीवरच अभ्यास करतोय आणि हे करतोय तर शेतीवर आधारित सिनेमा का करू नये असं म्हणून मग त्याने शेतीची जी प्रोसेस होती सगळी ग्रामीण भागातली त्याच्याबद्दल रिसर्च करायला सुरुवात केली. तर याच्यामध्ये जो कोस्टल एरिया आहे कर्नाटकाचा, तिकडे कंबाडा जी फाईट आहे ती होते. तिकडे फाईट नाही म्हणजे शर्यत असते, ती रेड्यांची शर्यत असते जी सिनेमात पण आहे. तर त्याचा त्याने अभ्यास केला. त्याच्यानंतर जे भूतकोला दैव आणि गुडिगा जो देव आहे त्यांचा, त्याच्याशी संदर्भात त्याने परफॉर्मन्सेस अनेक वर्षांपासून पाहत आला होता तो, आणि ते आपण इन्क्लूड करूयात या सिनेमामध्ये असं त्याच्या डोक्याने घेतलं. म्हणून तो ते परफॉर्मन्स त्याने बघितले आणि पण त्याच्या डोक्यात असं आलं की असं काही आपण करतोय तर कदाचित काही लोकांच्या भावना जर का दुखावल्या तर गडबड होईल. त्यामुळे त्या संदर्भातली विचारणा आपण त्या क्षेत्रातल्या लोकांनाच करूयात. म्हणून तिथले जे लोककलावंत होते, मान्यताप्राप्त जे होते, अधिकार असतो ज्यांना, त्यांच्याकडे जाऊन त्याने रिसर्च केला, त्यांच्याशी बोलला आणि त्यांना आवडली गोष्ट की अरे हे छान आहे. म्हणजे त्याच्याकडून त्यांना जाणवलं की म्हणजे त्यांना खूप छान वाटलं की अरे आमची गोष्ट, आमचं पात्र कुठेतरी पडद्यावर येणार आहे.
आणि मग त्यांच्याकडनं इन्फॉर्मेशन काढता काढता याने एक थोडंसं आउटलाईन बनवली आणि त्याच्या लक्षात असं आलं की हा सेकंड हाफ आहे सिनेमाचा, म्हणजे हा वेगळा सिनेमा नाही तर हा कांताराचा सेकंड हाफ आहे. मग त्याने ते दोन्ही गोष्टी कंपाईल केल्या आणि मग पुढे लिखाण वगैरे केलं आणि त्याच्यातनं हा सिनेमा म्हणजे लिहिला गेला. या सिनेमाचं जेव्हा लिखाण चालू होतं, पॅरलली कास्टिंग चालू होती, पॅरलली कॉस्ट्युमचं काम चालू होतं आणि सेटचं काम चालू होतं, म्हणजे ऑनगोईंग दोन्ही गोष्टी एकाच वेळेला चालू होत्या. तर रिषभ शेट्टीचं जिथे गाव आहे त्या गावापासून अगदी जवळच एक जंगल आहे, तिथे हा सगळा सेट उभा केला गेला होता. आणि त्यांचं ठरलं असं होतं की 2 महिन्यात आपण सेट उभा करूयात आणि नंतर शूटिंगला सुरुवात करूयात. पण मध्ये 2-4 वेळेला पाऊस पडला आणि त्यामुळे त्यांचं जे काम केलं होतं ते वाया गेलं. 3-4 वेळा तसं घडलं आणि त्यामुळे जे काम 2 महिन्यांमध्ये पूर्ण होईल किंवा पूर्ण करू असं टार्गेट होतं ते जवळपास 6 महिने पुढे गेलं. त्यामुळे अर्थात थोडंसं बजेट पण वाढलं सिनेमाचं. आणि त्याच्यानंतर मग ते सगळं गाव त्यांनी रिक्रिएट केलं तिकडे. त्यामुळे चंद्रप्रकाशात त्यांनी शूट केले बरेचसे सीन या सिनेमाचे. यातली जी सुरुवातीची फाईट आहे जेव्हा आपला हिरो इंट्रोड्यूस होतो रिषभ शेट्टी म्हणजे शिवा, तर ती जी कंबाडा फाईट आहे ती त्यावेळेला त्यांनी संपूर्ण चिखल केला होता आणि जवळपास 2, 2.5, 3 फुटांचा तो चिखल होता आणि त्या चिखलामधून पळत पळत जी कॅमेऱ्याची टीम होती म्हणजे डीओपी आणि त्यांचे जे काय ऑपरेटर सहकारी असतील त्यांना त्या 2.5-3 फुटांचा चिखल तुडवत सगळं शूट करावं लागलं होतं. त्यामुळे ते खूप कठीण होतं आणि स्वतः रिषभ शेट्टीने जवळपास 3 ते 4 महिने त्या सगळ्या कंबाळा शर्यतीचा सराव केला होता. म्हणजे तो जो काही स्टॅमिना आहे त्याच्यासाठीचे जे पोज असते, एक ठहराव असतो, ते होल्डिंग असतं सगळं, ते त्याचा त्याने सराव केला होता. शूटिंग दरम्यान 2 ते 3 वेळा त्याचं दोन्ही खांदे डिस्लोकेट झाले होते. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात त्याच्या आईची जी भूमिका ज्या कलाकारांनी केली आहे, त्या ज्या कलाकार आहेत त्या रिषभ शेट्टीच्या समवयस्क आहेत. म्हणजे दोघांमध्ये जवळपास फक्त काही महिन्यांचा फरक आहे, पण सिनेमात त्यांनी आईची भूमिका केली आहे. तर हा सिनेमा एवढा चालेल आणि सुपरहिट होईल अशी कोणालाही म्हणजे तेवढी आशा नव्हती. सिनेमा चालेल एवढंच होतं, पण जे अभूतपूर्व यश या सिनेमाला मिळालं तेवढं त्यांनी एक्सपेक्ट केलं नव्हतं. खरं तर सिनेमाचं बजेट 16 कोटी होतं आणि त्यावरूनच थोडंसं नाराजी होते की अरे खूपच बजेट झालंय सिनेमाचं वगैरे आणि हे रिकवर कसं होईल. पण सिनेमा जेव्हा प्रदर्शित झाला तर अवघ्या 3 दिवसामध्ये सिनेमाने 20 ते 22 कोटींचा व्यवसाय केला कन्नडमध्ये, म्हणजे कर्नाटकामध्ये. आणि एक म्हणजे पहिल्या आठवड्यातच सिनेमाने जवळपास 50 कोटींपेक्षा पुढे व्यवसाय केला होता आणि 15 ते 17 दिवसात 100 कोटींचा व्यवसाय केला होता. त्यामुळे जी गुंतवणूक होती निर्मात्यांची ती अगदी सहज वसूल झाली होती सगळी आणि पुढे सगळा नफ्याचा व्यवसाय होता. आता या सिनेमाचे जे निर्माते आहेत तेच निर्माते आहेत ज्यांनी KGF 1 आणि KGF 2 ची निर्मिती केली, म्हणजे होंबाळे प्रोडक्शन्स आहेत. तर त्यांना KGF सारखा ह्यूज जो सिनेमा होता, मॅसिव्ह स्केलवरचा सिनेमा होता, तो रिलीज करायची एक अनुभव होता, मोठा सिनेमा पॅन इंडिया लेवलवर प्रदर्शित करायचा. पण जेव्हा कांतारा बनवला जात होता किंवा इव्हन प्रदर्शित झाला होता तोपर्यंत त्यांच्या मनात हे अजिबात नव्हतं की हा सिनेमा सुद्धा पॅन इंडिया लेवलवर रिलीज करायचा आहे म्हणून. पण पहिल्याच दिवसापासून म्हणजे पहिल्या शो पासून जो रिस्पॉन्स ऑडियन्सचा मिळायला लागला आणि समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी सोशल मीडिया थ्रू जे काही लिहिलं, त्याचे व्हिडिओज बनवले गेले, त्याच्यानंतर प्रचंड माउथ पब्लिसिटी झाली सिनेमाची आणि त्याच्यानंतर यांच्या मनात विचार यायला लागले की जर का या ऑडियन्सला एवढा आवडतोय सिनेमा तर कदाचित संपूर्ण भारतात प्रदर्शित केला तर तिकडच्या ऑडियन्सला पण हा सिनेमा आवडू शकेल, असं म्हणून त्यांनी मग पुढे प्रोसेस सुरू केली. सुरुवातीला थोडेसे ते जरा डगमगत होते की आपण पुन्हा इन्व्हेस्ट करायची आणि जर नाही चालला तर गडबड होईल. ज्या स्केलवर सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम अशा 4 भाषांमध्ये याचं डब व्हर्जन तयार केलेत आणि अत्यंत कमी कालावधीमध्ये तयार केले. म्हणजे 30 सप्टेंबरला हा सिनेमा कन्नडमध्ये प्रदर्शित झाला आणि 14 ऑक्टोबरला हा सिनेमा हिंदीत प्रदर्शित झाला आणि 15 ऑक्टोबरला तमिळ तेलुगूमध्ये. म्हणजे आपण थोडासा विचार करू शकतो की जवळपास 15 दिवसामध्ये यांनी या सिनेमाचं हिंदी स्क्रिप्ट केलं किंवा त्या भाषेतलं स्क्रिप्ट केलं, कास्टिंग केली, डबिंगची कास्टिंग ती रेकॉर्ड केली, मिक्स केलं, गाणी त्या भाषेत केली आणि हे सगळं रिमास्टर करून सिनेमा प्रदर्शितही केला. म्हणजे केवढं दिवस रात्र या लोकांनी काम केलं. अर्थात हिंदीमध्ये जेव्हा आपण हा सिनेमा बघतो तर त्याचं थोडंसं ते जाणवतं, म्हणजे क्वालिटी जी आहे ती थोडीशी झाली, म्हणजे गाणी असतील किंवा ते आपल्याला जाणवतच अर्थातच. पण स्टील तो सिनेमा एंगेज करतो आणि
हा सिनेमा जो आहे तो त्यांनी सुरुवातीला 800 स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता हिंदीमध्ये, म्हणजे संपूर्ण भारतामध्ये. पण पहिल्या दुसऱ्या शोलाच एवढा रिस्पॉन्स मिळाला की लगेच एका दिवसात त्याने जवळपास 2500 स्क्रीन्सवर हा सिनेमा दाखवला गेला आणि हिंदी बेल्टमध्ये या सिनेमाला उत्तम यश मिळालं. सगळ्यात मोठं यश जे मिळालं रिजनल लेवलवरती केरळमध्ये या सिनेमाला मिळालं. तिकडे या सिनेमाने भरपूर गल्ला जमवला. एकूण असं म्हणतात की साधारण 400 ते 500 कोटींचा गल्ला या सिनेमाने बनवलाय. आता यातली गाणी सुद्धा प्रचंड गाजली. या सिनेमाचं म्युझिक स्कोअर पण लोकांना खूपच भावलं. बी अजनीश यांनी या सिनेमाचं बॅकग्राऊंड स्कोअर आणि गाणी केली आहेत. यातलं सगळ्यात व्हायरल झालेलं गाणं म्हणजे वराह रूपम, आणि ते ज्या बॅकग्राऊंडवर येतं त्यामुळे लोकांना ते खूप भावतं. हे जे वराह रूपम गाणं आहे, हे या गाण्यामुळे एक वाद निर्माण झाला होता. तो वाद असा होता की एक मल्याळम बँड आहे थैकुड्डम ब्रिज नावाचा, खूप फेमस बँड आहे तिकडचा. त्यांचं एक गाणं होतं नवरसम नावाचं. तर त्या गाण्यावरून हे गाणं घेतलंय असा त्यांनी आरोप केला आणि त्यांचं असं म्हणणं होतं की त्या संदर्भात आम्हाला एक तर क्रेडिट पण द्या आणि त्याची रॉयल्टी पण द्या. पण हुंबाळे प्रोडक्शन जे होतं, निर्मात्यांनी ती मागणी धुडकावली आणि त्यांचा आरोपही अमान्य केला. अखेरीस हा जो बँड होता यांनी कोर्टात केस दाखल केली आणि बरेच दिवस ते कोर्टामध्ये सगळी केस चालली. आणि त्या दरम्यान सिनेमा थिएटर्समधनं थोडासा कमी झाला होता आणि ॲमेझॉन प्राईम सोबत निर्मात्यांचा करार झाल्यामुळे सिनेमा ॲमेझॉनवर आला होता. त्यामुळे सिनेमाच्या शेवटी जेव्हा हे गाणं सुरू होतं, जेव्हा शिवा स्वतः भूतोकोला परफॉर्म करतो, तर त्यावेळेला ॲमेझॉनवर लिरिक्स तेच राहिले पण धून वेगळीच होती, कारण ती केस कोर्टात चालली होती आणि त्यावर प्रेक्षकांच्या अत्यंत निगेटिव्ह प्रतिक्रिया होत्या. खूप सोशल मीडियावरती गाजलं आणि बॉयकॉट करा वगैरे असं पण थोड्याशा प्रमाणात झालं. आणि त्या गाण्यासाठी अनेक लोकांनी तो सिनेमा पुन्हा पुन्हा बघितला होता असं म्हटलं जातं आणि त्यांची खूप सारी निराशा झाली. तर काही दिवसानंतर कोर्टाने त्यांचा तो आरोप होता तो निराधार ठरवला आणि केस हुंबाळे प्रोडक्शनच्या बाजूने लागला, म्हणजे कांताराच्या बाजूने लागला आणि मग पुन्हा गाणं रिप्लेस केलं गेलं आणि ॲमेझॉनवर मग ते पुन्हा दाखवलं गेलं गाणं. या सिनेमातील शिवा हे जे पात्र होतं तर याच्यामध्ये रिषभ शेट्टीचं असा थॉट होता की शिवा म्हणजे भगवान शंकर हे रौद्र रूपाचं एक प्रतीक आहे आपल्याकडे. आपण मानतो की तो जितका भोळा आहे तितकाच जर का तो संतापला, त्याला क्रोध जर का आला भगवान शंकराला, तर मग तो काहीही डिस्ट्रॉय करू शकतो, म्हणजे रौद्र रूप जर का धारण केलं तर. आणि तेच याच्यामधनं मांडण्याचा त्याने प्रयत्न केला की शिवा तसा हे म्हणजे साधा आहे, कोणाच्या याच्यात पडत नाही, पण जेव्हा तो ठरवतो सगळं, त्याच्यासोबत ज्या काही घटना घडायला लागतात आणि तो पूर्णतः उतरतो आणि मग तो डिस्ट्रॉय करायला सुरुवात करतो. मग सगळं मेस व्हायला लागतं सगळ्या गोष्टी आणि शेवटी जेव्हा तो विलन त्याला खलास करतो आणि तो त्या दैवाचा जो दगड असतो, म्हणजे आपल्याकडे गावागावाच्या वेशींवर क्षेत्रपाल असतात, अजूनही असतात, त्यांची पूजा वगैरे केली जाते. एक लोकपरंपरा अनेक शेकडो हजारो वर्षांपासून आपल्याकडे चालत आली आहे. त्या परंपरेचं की तिथून ज्या निगेटिव्ह वाईब्स असतील ते आत शिरू शकणार नाही गावामध्ये, त्याच्यासाठी त्या क्षेत्रपाल असतात. तसं ते क्षेत्रपाल असतं आणि तिथे तो त्याचं डोकं आपटतं आणि खोक पडते डोक्याला, म्हणजे तो मरतो बेसिकली. आणि त्याच्यानंतर तिथनं त्याच्यामध्ये ते स्पिरिट एंटर करतं, दैव. आणि मग जो काय थरार पुढे पडद्यावर आपण बघतो तर ते इथले सेंटरला जे आहे, कपाळाच्या सेंटरला, म्हणजे तिसरं जे नेत्र असतं शंकराचं ते ओपन झालंय असं ते प्रतिकात्मक त्याने दाखवायचा प्रयत्न केला होता. आणि मग सगळा विध्वंस होतो, मग तो सगळ्यांना खलास करतो, जे काय राक्षस म्हणू आपण त्यांना. तर रिषभ शेट्टीचं असंही म्हणणं आहे की तो जो काय क्लायमॅक्स शूट करत होतो त्याचा अनुभव त्याला बऱ्याच वेळेला विचारला गेला इंटरव्ह्यूजमध्ये आणि त्याच्यात त्याने असं सांगितलं की तो मी शब्दात एक्सप्लेन करू शकत नाही, तो अनुभव होता आणि तो अनुभवण्याचीच गोष्ट होती आणि ते माझ्याकडून होऊन गेलं. कसं झालं मला ठाऊक नाही, पण त्याचा देवावर खूप विश्वास असल्यामुळे त्याचं असं म्हणणं आहे की ह्या ज्या क्षेत्रपाल देवता आहेत, दैव आहे, ते त्यांनी उचलून धरला हा आणि त्यांच्या पॉवर्स या सिनेमाला लागल्या. असंही म्हटलं जातं की सुरुवातीला त्याच्या कथेवर अनेक लोकांना विश्वास नव्हता एवढा की अरे हा सिनेमा चालेल किंवा नाही, आणि शूटिंगच्या दरम्यान हळूहळू
त्या लोकांचा विश्वास बसायला लागला आणि ते दैवाला मानायला लागले शूटिंगमधले अनेक अनेक माणसं, आणि त्यांनाही काही असे रोमांचकारी अनुभव आले असं मी वाचलं होतं जरा. तर एकूणात हा जो सिनेमा आहे, या सिनेमाने रिजनल इंडस्ट्रीवर एक मोठा इम्पॅक्ट टाकला आणि अत्यंत कमी बजेटमध्ये बनलेला सिनेमा. कारण KGF जो होता, KGF साठी ह्यूज बजेट लावलं होतं, मॅसिव्ह स्केलवर तो बनवला गेला होता आणि त्याचं ब्रँडिंग मार्केटिंग पण त्या लेवलचं केलं गेलं होतं. म्हणजे सिनेमा प्रदर्शित व्हायच्या आधीच त्यांनी फिक्स केलं होतं की हा आपल्याला पॅन इंडिया लेवलवर प्रदर्शित करायचं. पण कांताराचं मात्र तसं नव्हतं आणि कम्प्लिटली ऑडियन्सनी उचलून धरलेला तो सिनेमा होता. मिथ्स आणि मसाला असं मिक्सचर असलेला हा सिनेमा होता. या सिनेमावर काही लोकांनी टीकाही केली, जशी याला ॲप्रिशिएट केलं की हा कम्प्लिटली कमर्शियल सिनेमा आहे, प्युअर मसाला सिनेमा, यात काही नवीन काहीच नाही. तर ऋषभ शेट्टीचं तेच म्हणणं होतं की मला कमर्शियल सिनेमा करायचा होता, पण या गोष्टी त्यातनं मांडायच्या होत्या. आणि दरवेळेला मी अशीच गोष्ट मांडतो, तिला पॅकेज करून मला मांडायला आवडतं, म्हणून त्याने तो तसा सिनेमा केला होता. या सिनेमाचा इम्पॅक्ट असा होता की भूतकोला ही जी लोककला आहे ती परफॉर्म करणारे जे लोककलावंत आहेत, सिनियर लोककलावंत, म्हणजे ज्यांचं वय 60 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्ती आहेत, तर त्यांना दर महिन्याला एक विशिष्ट मदत, आर्थिक मोबदला कन्नड सरकारने देऊ केला आहे. आणि ऋषभ शेट्टीने या सिनेमाचा एक प्रिक्वेलही येणार आहे, म्हणजे दुसरा भाग आहे, पण या सिनेमा सुरू व्हायच्या आधीची गोष्ट या सिनेमामध्ये मांडली जाणार आहे असं घोषणा केली. आणि प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबद्दलची खूपच खूपच कुतूहल आहे. मध्यंतरी असं वाचनात आलं होतं की 2024 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे, याचा दुसरा भाग. आणि आत्ता जेवढ्या स्केलवर हा सिनेमा केला होता त्याच्यापेक्षा मोठ्या लार्ज स्केलवर हा सिनेमा दाखवला जाणार आहे. या सिनेमाचा सुरुवातीचा आणि शेवटचा जो भाग आहे, ज्याच्यामध्ये ती भूतकोला परफॉर्म केलं जातं, तर त्याची जी कोरिओग्राफी ती कर्नाटक मधला दुसरा एक फार मोठा आणि एक इंटरेस्टिंग दिग्दर्शक राज बी शेट्टी. तर त्याचे सिनेमे खूपच म्हणजे भन्नाट आणि वेगळ्या पद्धतीचे त्याचे सिनेमे आहेत. तर त्याने ती कोरिओग्राफी केली आहे या सिनेमासाठी. दुसरा जो सिनेमा आहे तो अजून मॅसिव्ह स्केलवर केला जाणार आहे आणि त्याच्यासाठी मोठं बजेट होंबाळे प्रोडक्शन्स लावणार आहे असं वाचनात आलं होतं. तर माझ्याही मनात उत्सुकता आहे की आता या दुसऱ्या सिनेमामध्ये काय असेल, कशा पद्धतीची गोष्ट तो ऋषभ शेट्टी रंगवणार आहे. ती जी आरोळी त्याने ठोकली आहे ज्याच्यासाठी खूप मोठा स्टॅमिना लागतो आणि ती आरोळी थिएटरमध्येच अनुभवण्याची गोष्ट आहे. तर बघूया पुढच्या वर्षी तो सिनेमा येतोय का आणि काय त्या सिनेमात मांडून ठेवलंय आपल्यासमोर. तर मित्रांनो, तुम्हाला ही कांताराच्या सिनेमाची गोष्ट कशी सुचली आणि या सिनेमामुळे काय काय घडलं किंवा यातली काही तथ्य कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा सिनेमा जर का आपण बघितला असेल तर या सिनेमाबद्दल आपल्याला काय वाटतं तेही आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि पाहत राहा आमचं चॅनल बायोस्कोप आर्ट्स. पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी. तोपर्यंत बघत राहा फिल्मी फ्रायडे.